नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत. तुम्हाला जर मस्त कुरकुरीत आणि स्ट्रीट स्टाईल पदार्थ खायचा असेल तर आज मी अशीच झटपट बनणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ती आहे व्हेज चीज ब्रेड सँडविच. लहान भुकेसाठी आणि अगदी 5 मिनिटात बनणारी आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी, अगदी मार्केटमध्ये मिळते तशी ही रेसिपी करणार आहोत. तेव्हा ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण सँडविच बनवण्यासाठीचे साहित्य बघूया. इथं मी रेग्युलर सँडविच ब्रेड घेतलेले आहे आणि त्याच्या 4 स्लाइस घेतलेले आहेत. नंतर इथं चीज क्यूब घेतलेले आहे. नंतर इथं थोडेसे सॉल्टी आणि टोमॅटो फ्लेवरचे वेफर्स घेतलेले आहे. नंतर इथं मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे, तुम्ही याऐवजी कोणताही सॉस घेऊ शकता. नंतर टोमॅटो सॉस घेतलेला आहे. नंतर इथं थोडेसे कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो चौकोटी छोट्या आकारात कापून घेतलेले आहे. आता अगोदर आपण ब्रेड स्लाइस थोडेसे क्रिस्पी करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे व त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे. ते मेल्ट होताच आपण तिथं ब्रेड त्यावर ठेवून भाजून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने मी इथं ब्रेड ठेवून घेतलेला आहे व तो एकाच बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, हाय फ्लेमवर भाजायचं नाही, नाहीतर पाव जळून जाईल. हे बघा, या पद्धतीने. आता दुसराही ब्रेड मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. आपल्याला 2च ब्रेडचे स्लाइस भाजून घ्यायचे आहे आणि एकाच बाजूने भाजायचे आपल्याला ते. हे बघा, 2 ब्रेडचे स्लाइस मी एका बाजूने भाजून घेतलेले आहे आणि 2 ब्रेडचे स्लाइस मी तशाच ठेवलेले आहे. आता आपण यावर अगोदर सॉस लावून घेणार आहोत. तर इथं अगोदर मी पिझ्झा सॉस लावून घेणार आहे. थोडं चमच्याच्या साहाय्याने भाजलेल्या ब्रेडवर सॉस लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चारी बाजूंनी. आता दुसऱ्या ब्रेडवरही मी त्याच पद्धतीने सॉस लावून घेणार आहे. सॉस लावल्यानंतर आता आपण त्यावर चीज किसून टाकून घेणार आहोत. तर इथं मी चीज क्यूब घेतलेलं आहे आणि दोन्ही ब्रेड स्लाइसवर मी ते व्यवस्थित किसून टाकून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. तुम्हाला जास्त प्रमाणात टाकायचं असेल तर अजून किसून घेऊ शकता. आता व्हेजिटेबल्स आपण यावर ठेवून घेणार आहोत. मी इथं ढोबळी मिरची अगोदर एक एक करत त्या स्लाइसवर टाकून घेणार आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायची, तिला सुटसुटीत ठेवायची म्हणजे तिचा स्वाद सगळीकडे लागतो. दुसऱ्या स्लाइसवरही त्याच पद्धतीने ठेवून घेणार आहे. नंतर इथं होता कांदा, आपण चौकटी चिरून घेतलेला होता, तोही ठेवून घेणार आहे. तुम्ही अजून तुम्हाला जे आवडतील ते व्हेजिटेबल्स इथं ॲड करू शकता. या पद्धतीने मी इथं टोमॅटोही आता व्यवस्थित ठेवून घेणार आहे यावर. असं सर्वीकडे व्यवस्थित त्याला ठेवून घ्यायचं आहे, एकाच ठिकाणी ठेवायचं नाही. आता बघा, टोमॅटोही ठेवून झालेला आहे. आता त्यावर मी टोमॅटो कॅचअप टाकून घेणार आहे. याच्याने खूप छान स्वाद येतो आपल्या सँडविचला. थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे. नंतर आता जे उरलेले 2 ब्रेड स्लाइस आहे त्यावर मी हा टोमॅटो सॉस लावून घेणार आहे. व्यवस्थित सर्वीकडे असा पसरवून घ्यायचा आहे त्याला. आता आपण वेफर्स घेतलेले होते त्या हाताने असे क्रश करून यावर ठेवून घेणार आहोत. यामुळे सँडविच आतूनही क्रिस्पी होतं आणि छान टेस्ट लागते त्याची. हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही स्लाइसवर हे वेफर्स टाकून घेतलेले आहे. आता आपण त्यावर चीज टाकून घेणार आहोत. मी इथं चीज किसून टाकून घेणार आहे. हे बघा, दोन्ही स्लाइसवर भरपूर असे चीज टाकून घ्यायचे म्हणजे ते खाताना एकदम मस्त असे चीज लागतात. आणि मुलांना चीज फार आवडते, मग ते चीज सँडविच आवडीने खातात. आता आपण टोमॅटो सॉस लावून ठेवलेले 2 स्लाइस आहेत ते असे ठेवून घेणार आहोत. बघा, या पद्धतीने व्यवस्थित त्यांना असं दाब देऊन घ्यायचं आहे. आता आपण हे तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. मी इथं कढईमध्ये भाजून घेणार आहे. त्यासाठी इथं मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं होतं आणि यात आता एक सँडविच ठेवून घेणार आहे आणि कढईवर झाकण ठेवून घेतलेलं आहे. 1 मिनिटं असंच होऊ द्यायचं आहे आपल्याला. ते म्हणजे काय होईल, आपण जे ब्रेडमध्ये चीज टाकलेलं आहे ते मेल्ट होईल. हे बघा, आता 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत.
आणि ब्रेड चेक करून घेऊ. पलटवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. हे बघा किती छान क्रिस्पी झालेलं आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित झालेलं आहे. आता परत आपण पलटवलेली बाजू आहे ती भाजून घेणार आहोत. 1 मिनटं असंच झाकण ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. हे बघा 1 मिनटानंतर आता आपण चेक करून घेणार आहोत. दुसरी बाजूही व्यवस्थित भाजली गेलेली आहे. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता आपण हे सँडविच काढून घेणार आहोत. हे बघू शकता किती छान क्रिस्पी झालेलं आहे. आता याच पद्धतीने मी दुसरं सँडविचही असंच भाजून घेणार आहे. कढईमध्ये सँडविच भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम लोच ठेवायची. हाय फ्लेमवर सँडविच भाजायचं नाही. मी इथं कढईमध्ये करते. कढईमध्येही खूप छान प्रकारे सँडविच तयार होतं. हे बघा दोन्ही बाजूंनी आपलं सँडविच भाजलं गेलेलं आहे. आता मी तेही काढून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेले आहे. आता आपण सँडविच त्रिकोणी आकारामध्ये कापून घेणार आहोत. ट्रायंगल शेप देणार आहोत आपण त्याला. हे बघा चाकूच्या साहाय्याने किंवा तुम्ही पिझ्झा कटरच्या साहाय्याने हे असं कापून घ्यायचं आहे. हे बघा किती छान स्टफिंग मधली दिसते. एकदम छान असं चीजी आपलं सँडविच तयार आहे. आतून क्रिस्पी चीजी एकदम छान लागतं. झटपट असे तयार होणारं हे सँडविच आहे. दुसरंही मी याच पद्धतीने कापून घेतलेलं आहे. हे बघा कमी साहित्यात आणि लवकर होणारं आणि टेस्टी असं आपलं हे व्हेज चीज ब्रेड सँडविच तयार आहे. आता मी यासोबत वेफर्स सर्व करून घेणार आहे. तुम्ही हे ब्रेड सँडविच टोमॅटो सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्लं तर खूपच छान लागेल. आता वरतून मी चीज हे किसून टाकून घेणार आहे. झटपट असे घरच्या घरी आपले हे चीज सँडविच तयार आहे. दिसतायत ना अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे. संध्याकाळच्या लहान भुकेसाठी किंवा मुलं शाळेतून घरी आल्यावर तुम्ही त्यांना हे पटकन बनवून देऊ शकता. तर मग पटकन करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचे सँडविच कसे झाले ते. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.